गावचा विकास सुद्धा चांगल्या पद्धतीने केलेला आहे. सत्ता असो अगर नसो, पण त्यांच्या स्वतःच्या कष्टानं आणि स्वतःच्या ताकदीवर तिने भरपूर असा निधी इस्लामपूरसाठी खर्च केला. माणसं जरी म्हटलं भाजप येईल, पण पाटलांचं वजन हे कायम वर्चस्व राहणार. रोडची कामं, अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम बंद आहे, ते सगळं पूर्ण झालं पाहिजे. तर विद्युत पुरवठा पण जमिनीतून न्यायला खालून, तो पण चालू हवा. कशाचा दृष्टिकोन चांगला आहे आणि विचार करण्याची शैली चांगली आहे. निशिकांत दादा भाजपचे लागले. गौरव नायकवडी पहिल्यापासून शिवसेनेचं काम करतात आणि आनंदराव पवार जिल्हा प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यात आपापसात कोण उभा करायचं हे अजून फायनल नसल्यामुळे काय समजत नाही की कुणाला तिकीट मिळणार. यंदा 2024ला पाटील येत आहेत का जात आहेत? येणार 100% येणार. कितीचं लीड असेल? 1 लाख. नमस्कार. सध्या आपण आहोत सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाबाबत आणि इस्लामपूरमध्ये लोकांना नेमकं काय वाटतंय, मतदारसंघात कोणते प्रश्न आहेत ते आपण जाणून घेऊयात. दादा, तुमचं नाव सांगा मला. माझं नाव ज्ञानेश्वर देसाई. काय वाटतंय, यंदा पाटलांचा क्रेडिट कार्यक्रम होतोय का नाही होतोय? होतोय. येणार. त्यांचं कामच चांगलं आहे. बरं. विकास आहे तालुक्याचा. काय काय विकास केला पाटलांनी? शैक्षणिक संस्था आहेत भरपूर आहे. गावचा विकास सुद्धा चांगल्या पद्धतीने केलेला आहे. पण साहेबांचं जास्त काम असल्यामुळं 35 वर्षात तिने बरंच काय काय प्रगती आहे. म्हणजे अखंड वाळवा तालुक्यातच भरपूर असा निधी आणला. इस्लामपुरात त्यांनी सगळ्यात जास्त निधी आणायचं, फक्त इस्लामपूर जास्त निधी घेऊ शकतं. त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून खूप असा निधी आणला आहे. सत्ता असो अगर नसो, पण त्यांच्या स्वतःच्या कष्टानं आणि स्वतःच्या ताकदीवर तिने भरपूर असा निधी इस्लामपूरसाठी खर्च केला. पाटलांची सत्ता लागते, कारण पाटलांचं ते बरोबर त्यांचे जे पुरुष आहेत त्यांनी हे करते. माणसं जरी म्हटलं भाजप येईल, पण पाटलांचं वजन हे कायम वर्चस्व राहणार. पाटलांनी, जयंत पाटील साहेबांनी कामं केलेत का नाही मतदार? केले ते की बरं. काय काय कामं केलेत? रस्त्याची कामं केले, नाल्याची कामं केली. बरं, आता इतकी वर्ष पाटील निवडून येत आहेत, असं बदलावंसं वाटत नाही का? नाही, कामं चांगली करतात ना, त्यामुळं काय. मतदारसंघातले कुठले प्रलंबित प्रश्न आहेत की साहेबांनी पूर्ण केले पाहिजेत किंवा जो कोणी आमदार होईल त्यांना पूर्ण केले पाहिजे असं वाटतं? आता जास्ती करून रस्त्यांची कामं, गावातली जिथं जिथं पाणी पुरवठा कमी पडतो तिथं पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. आणि दुसरं काय, असं जास्त हॉस्पिटल वगैरे आता सगळे चालू आहेत चांगले. हॉस्पिटलची काय प्रॉब्लेम नाही, पण रोडची कामं, अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम बंद आहे, ते सगळं पूर्ण झालं पाहिजे. परत विद्युत पुरवठा पण जमिनीतून न्यायला खालून, तो पण चालू हवा, अशी अपेक्षा आहे माणसांची. निशिकांत पाटील असतील, आपले आनंदराव पवार असतील आणि आपले गौरव नायकवडी, काय वाटते? नाही, साहेबच येणार. साहेब. बरं. विकासाचा दृष्टिकोन चांगला आहे बरं. आणि विचार करण्याची शैली चांगली आहे. बरं. आणि काय वाटतं पाटलांबद्दल? काय नाही. बरं. निशिकांत दादा भाजपचे लागले. गौरव नायकवडी पहिल्यापासून शिवसेनेचं काम करतात आणि आनंदराव पवार जिल्हा प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यात आपापसात कोण उभा करायचं हे अजून फायनल नसल्यामुळे काय समजत नाही की कुणाला तिकीट मिळणार. बरं. यंदा 2024ला पाटील येत आहेत का जात आहेत? येणार. 100%. 100% येणार. कितीचं लीड असेल? असं काय, हा, 1 लाख 1 लाखाच्या लीड येणार पाटील. येणार. बर. 10 पैकी 10 तर दिन 10 पैकी 100% सगळीच कामं झाली. हो, सगळीच कामं झालीत. रोडची कामं तिने केली, पाणी पुरवठा चांगला केला आहे, शिक्षण संस्था सगळ्या चांगल्या चालल्या आहेत. परत आपण जितकं बघत तिकडं स्वच्छता पण चांगली आहे, असं काही नाही. पर्यटन म्हणजे आपल्या इथं गार्डन वगैरे पण तिने त्यांच्या स्वतःच्या आमदारकी फंडातून चांगली केलेली आहेत. कुसुमगंध बाग असेल, हे अष्टनाक्यावरती जयंती ऑफिस बसलं, नाना पार्क असेल, राम मंदिर असेल. शेवटचा प्रश्न, यंदा जयंत पाटील येत आहेत का जात आहेत? येणार 100%, अशी मला तरी गॅरंटी. 8-9 मार्क तर त्यांना भेटणारच. 8-9. 1-2 मार्क तुम्ही कट केलात. का बरं? काय आहे ती सत्य परिस्थिती बोलायला पाहिजे. उगाच मी काहीतरी चुकीचं बोलण्यात काय अर्थ नाही ना, कारण त्यांनी लावल्या तर तेवढं माणसं कामाला. बरोबर. आता 35 वर्ष साहेब या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. काय वाटतं, यावेळेस बदल नको का? पण बदल पाहिजे सगळ्यांनाच, पण त्यांच्या कामाकडून बघितलं तर असं वाटत नाही की बदल व्हायची गरज आहे. कारण त्यांनी कुठलंही काम सांगितलंय आणि केलेलं नाही असं कधी झालेलं नाही. साहेब अवेलेबल असतात, काय अवेलेबल कायम असतात. आता त्यांनी स्वतः त्यांच्या चिरंजीवला पण राजकारणात सक्रिय केलं आहे. प्रतीकदादा पण आता प्रत्येक गोष्टीला भेटीगाठी देतात. मृत्यू कोणाचा झाला तरी स्वतः येऊन भेटून जातात. शुभकार्य असू दे,
म्हणजे त्यांनी त्यांच्यासोबत आता दादांना पण बाहेर काढले, ते पण आता मतदारसंघात 24 तास फिरत असते. त्यामुळे त्यांना जास्त असा इफेक्ट पडेल असं काही वाटत नाही आणि अजून तशी काही चर्चा नाही. 10 पैकी 10 देणार 10 पैकी सगळी कामं झालीत मतदारसंघामध्ये, काहीच प्रश्न प्रलंबित काय नाही. नाही काय बरं, थँक्यू सो मच. ओके, थँक्यू सो मच. चला, थँक्यू.